मुगळी इथं महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात 650हून अधिक लाभार्थ्यांना मंजुरी पत्र, दाखले आणि सायकली वाटप, अनेक विभागांच्या स्टॉलसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। गडिंग्लज तालुक्यातील मुगळी इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा थेट लाभ घेतला। या कार्यक्रमात आमदार शिवाजीराव पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, विस्तार अधिकारी राजन दड्डीकर, एमएससीबीचे सूर्यवंशी, हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे, युवा नेत्या भारती जाधव, सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे, बीजेपी अध्यक्ष संतोष तेली, सुभाष चोथे, उपसरपंच चंद्रकांत माने, औरनाळचे सरपंच संदीप पाटील, हेब्बाळचे सरपंच प्रवीण शिंदे, शिंदेवाडीच्या सरपंच सरोजिनी आरबोळे, मंडळ अधिकारी अनंत चोळे, ग्रामपंचायत सदस्य बसवराज धनवड, संतोष भोसले, संपदा पाटील, वर्षा घोटणे, शोभा भोसले, तलाठी रोहिणी अंगठेकर, ग्रामसेविका साधना गवळी यांच्या उपस्थितीत सायकल वाटप तसंच सुमारे 650 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र, दाखले आणि उतारे वितरित करण्यात आले। या शिबिरात विविध शासकीय विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते। आमदार, अधिकारी, सरपंच आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या। नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी तमन्ना माने, आप्पासाहेब जाधव, पोलीस पाटील, अनिल महाडिक, आप्पासाहेब पाटील, बाळासो शिंदे, सुभाष लोखंडे, सोमगोंडा पाटील, अविनाश कुलकर्णी, नितेश कोरी, प्रीतम कापसे, केरबा शिंदे, गुराप्पा कांबळे, जयाप्पा भोसले, चंद्रकांत माने, पुनाप्पा माने, श्यामकांत शिंदे, भीमा आरबोळे, बाबासाहेब चौगुले, रामगोंडा पाटील, बसवराज धुळाज, नितीन पाटील, रमेश चौगुले, नंदकुमार महाडिक, योगेश महाडिक, सिद्धेश्वर महाडिक, अनुराज वाघ, उमेश जाधव, आशुतोष शिंदे, मकरंद शिंदे, अण्णासो चौगुले, सुरेश चव्हाण, महादेव पवार, शिवराज कटकोळे, दत्ता धनवडे, विक्रम जाधव, अमोल विचारे यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत, महसूल, रेशन, अंगणवाडी, बचत गट, आरोग्य, पोस्ट, शाळा, कृषी, एमएससीबी, एसटी महामंडळ, आधार सेतू, सामाजिक वनीकरण, भूमी अभिलेख, सिद्धारूढ मठ, शिक्षक, सैनिक संघटना आणि विविध संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।